NHM पुणे अंतर्गत स्टाफ नर्सची वॅकन्सी निघालेली आहे. 23 तारीख लास्ट आहे त्याची. तर त्याच्या रिलेटेड बघा, हे एक डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं. कंत्राटी पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान NHMच्या अंतर्गत पुणे येथे वॅकन्सी निघालेली आहे. 12 तारखेचं नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये बघा, स्टाफ नर्ससाठी आणि आरोग्यसेवक पुरुषांच्यासाठी वॅकन्सी आहे. 3 पद आहेत. नियुक्तीचे ठिकाण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येत आहे. वयोमर्यादा, एज लिमिट जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 38 आणि जे रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 43 आहे. प्लस जे NHMमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे त्यांच्यासाठी 5 वर्षाची आणखी शिथिलता मिळेल, एज रिलॅक्सेशन मिळेल त्यांना आणखी. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, GNM BSc दोन्ही अप्लाय करू शकता. इथं वॅकन्सी कॅटेगरीवर दिलेलं तुम्हाला आणि 20,000 पेमेंट आहे. आता याच्यामध्ये काही यांनी अटी दिलेल्या आहेत. आता हे NHMची वॅकन्सी असल्यामुळं 11 महिने 29 दिवस म्हणजे 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. नंतर ते रिन्यूअल करून देतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता हे कॉमन टर्म्स अँड कंडिशन आहेत. तुम्हाला हे डिटेल PDF आणि सर्व याच्यामध्ये punezp.gov.in या वेबसाईटवर मिळेल. त्याच्यानंतर पुढल्या जे पण लिस्ट वगैरे पब्लिश होतील ते या साईटवर पब्लिश होतील आणि जे काही अपडेट येईल या साईटवर येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच्या ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 एज लिमिट राहील. त्याच्यानंतर डेट फॉर्म भरण्याची 12 तारखेपासून स्टार्ट झाली आहे. 23 तारखेपर्यंत भरू शकता सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तुम्हाला हे जे फॉर्म आहेत ते प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला फिजिकली जाऊन तिथं सादर करणं गरजेचं आहे. फिजिकली तुम्हाला तिथं जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. परीक्षा शुल्क अधिक शासकीय कर अदा केल्यानंतरच उमेदवाराचे अर्ज भरती प्रक्रियेकरिता गृहीत धरण्यात येतील. म्हणजे याचं पेमेंट केल्यानंतरच. आता याच्यामध्ये कसं आहे, एकतर तुम्हाला हे ऑफलाईन आहे. तुम्हाला तिथं जाऊन ते फॉर्म भरायचं. खाली फॉर्म आहे या PDFमध्ये मी तुम्हाला दाखवतो. त्याची प्रिंट काढायची, तो फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यासोबत DD अटॅच करायचा आहे तुम्हाला. आता DD किती काढायचं बघा, इथं दिले त्यांनी. जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांच्यासाठी 100 रुपये म्हणजे रिझर्व कॅटेगरीचे, आणि जे ओपन प्रवर्गातील अराखीव प्रवर्गातले जे आहेत, जे ओपन कॅटेगरीमधून ज्यांना फॉर्म भरायचं आहे त्यांच्यासाठी 150 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 100 रुपये. तर तुम्हाला DD काढायचं आहे, डिमांड ड्राफ्ट. तर DD कुणाच्या नावानं काढायचं आहे ते बघा, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे या नावानं तुम्हाला DD काढायचं आहे. आणि 23 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म कुठं नेऊन जमा करायचा आहे, तर इथं बघा 4था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन जिल्हा परिषद पुणे कार्यालय. इथं तुम्हाला म्हणजे शासकीय सुट्टी वगळता म्हणजे सॅटर्डे संडे सोडून राहिलेल्या डेमध्ये तुम्हाला तिथं जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर मग हे याच वेबसाईटवर तुम्हाला जे काय अपडेट असेल ते येऊन जाईल. त्याच्यानंतर ठीक आहे. आता याच्यामध्ये NHMची वॅकन्सी असल्यामुळे याच्यामध्ये सिलेक्शन तुमच्या मार्क्सनुसार होईल. कसं होईल ते इथं त्यांनी दिले तुम्हाला. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे एक्सपिरियन्सचे मार्क त्याच्या बेसवर तुमचं फायनल स्कोर बनेल आणि त्याच्यानुसार सिलेक्शन होईल. ठीक आहे. आता सोबत जे काही डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत तुम्हाला, इथं डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली. एकतर शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनचं, तुमचं 10th 12th, त्याच्यानंतर तुमचे GNM BSc जे काही झाले असेल त्याचे सर्व डॉक्युमेंट, सर्व मार्कशीट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, इंटर्नशिप, पासिंग, रजिस्ट्रेशन रिन्युअल, हे सर्व डॉक्युमेंट. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC तुमची. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचं फोटो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ते आहे फॉर्ममध्ये खाली मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर राखीव उमेदवार आणि जातीचे प्रमाणपत्र, जर कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि प्रमाणात केलेले अनुभव प्रमाणपत्र म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, शासकीय अनुभव असेल तर अनुभवाचा दाखला म्हणजे थोडक्यात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्याच्यानंतर नावात जर तुमच्या काही बदल असेल तर गॅजेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, हा खाली फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला भरायचा, याची प्रिंट काढायची. याची प्रिंट काढून याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय, समजा स्टाफ नर्ससाठी करताय तर इथं स्टाफ नर्स लिहायचं, इथं तुमचा फोटो चिटकवायचा. त्याच्यानंतर तुमचं इथं नाव लिहायचं, आडनाव, स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव. ठीक आहे. तेच इंग्लिशमध्ये कॅपिटलमध्ये तुमचा पत्ता लिहायचा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID लिहायचा इथं. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं आणि तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरता इथं डेट, त्या तुमचं वय किती एज होतं ते लिहायचं. त्याच्यानंतर DD डिटेल, तुम्ही ज्यावेळेस DD काढताल तर DDचा इथं नंबर, डेट, कोणत्या बँकेचं नाव आणि किती रुपयाचा DD काढला ते इथं लिहायचं, जे मी तुम्हाला आत्तावर दाखवलं होतं. हे बघा, याच्यामध्ये हा इथं DD तुम्हाला रिझर्व कॅटेगरी 100 आणि ओपनसाठी 150 रुपयाचा काढायचा या नावानं. ठीक आहे. तर ते काढल्यानंतर त्याचा नंबर वगैरे डिटेल सर्व इथं DDच्या लिहायच्यात, मेन्शन करायच्यात. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे तुम्हाला प्रवर्ग, तिथं टिक करायचं. ठीक आहे. इथं जे काही कॅटेगरीमधून ओपनमधून तुम्हाला जे करायचं इथं टिक करायचं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं 1 2 3 तुमचं 10th पासून लिहायचं, 10वी
तुमचं बोर्ड कोणतं होतं त्याचं बोर्ड, त्याच्यानंतर पासिंग इयर कधी पास झाली, त्याच्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले. आता इथून उदाहरण दिले 500पैकीच नाही, तुमचं जे काही असेल ठीक आहे, कितीपैकी किती मार्क मिळाले, पर्सेंटेज टक्केवारी, श्रेणी ग्रेड इथं लिहायचं. 12th त्याच्यानंतर तुमचं GNM झालं असेल तर GNMचे, BSc झालं असेल तर BScचं सेम असं इथं लिहायचं. त्याच्यानंतर अनुभव. आता इथं एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला तुमचा जे काही एक्सपिरियन्स असेल तर इथं लिहायचं संस्थेचं नाव, तुमचं काय हॉस्पिटल वगैरे प्रायव्हेट गव्हर्नमेंट जे असेल इथं त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर ते काय होतं गव्हर्नमेंट, इथं संस्थेचा प्रकार शासकीय, निमशासकीय, खाजगी म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट का प्रायव्हेट जे काय असेल तुमचं ठीक आहे, तर ते इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर तुमचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत, कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत, तर एकूण तुम्हाला किती वर्ष किती महिन्याचा एक्सपिरियन्स आहे जे काय असेल इथं मेन्शन करायचं ठीक आहे. त्याच्यानंतर एकाच ठिकाणचा आहे असं नाही, समजा तुम्हाला 2-3 ठिकाणचा जे काय असेल तर इथं प्रत्येकाचं मेन्शन करायचं की कधीपासून कधीपर्यंत टोटल किती वर्ष, समजा इथं 1 वर्षाचा आहे, इथं 6 महिन्याचा आहे, इथं परत 1 वर्षाचा जे काय असेल तुमचं तिथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी गुन्हा वगैरे आहे का नाही त्याच्या रिलेटेड ठीक आहे, तर इथं नाहीला टिक करायचं. त्याच्यानंतर होय असेल तर तपशील ते नाही करायचं सर. त्याच्यानंतर अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती जोडलेल्या आहेत. तुम्ही जे काही सोबत डॉक्युमेंट्स अटॅच करताय तर इथं लिहायचं. समजा शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र 1 नंबर, शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र मग त्याच्यात तुमचे सर्व 10वी 12वी तुमच्या GNM BScच्या सर्व मार्कशीट जोडायच्या इथं लिहायचे शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र. त्याच्यानंतर तुम्हाला जर कास्टमधून अप्लाय करायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट. त्याच्यानंतर दुसरं काय असेल इथं जी डॉक्युमेंटची लिस्ट दिली होती त्याच्यापैकी बघा हे तुम्हाला शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र, त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जर कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर जातीचं प्रमाणपत्र, अनुभव सर्टिफिकेट असेल तर अनुभव ठीक आहे, पासपोर्टवर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे डॉक्युमेंट्स इथं जे काही तुमचे असतील इथे लिहायचे एकाखाली एक इथं मेन्शन करायचं ठीक आहे. त्याच्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय, डोमिसाईल महाराष्ट्र पाहिजे इथे यस होल टिक करा. त्याच्यानंतर अर्जदार सदस्यित राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आहे का, म्हणजे तुम्ही ऑलरेडी NHMमध्ये कार्यरत आहात का, असेल तर हो, नसेल तर नो ठीक आहे. असल्यास मूळ कार्यालयाचे नाव पण, जर असताल कुणी NHMमध्ये ऑलरेडी वर्किंग असेल कुणी तर इथं तुमचं कार्यालयाचं नाव तुम्ही कुठं वर्किंग आहे ते तिथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर हे सत्यप्रत आहे की इथं मी जी माहिती सादर करत होती खरी आहे, कोणत्याही टप्प्यावर जर खोटी आली तर माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जायची मला जाणीव आहे. इथं तुमचं सही करायची आणि इथं तुमचं नाव लिहायचं ठीक आहे. आणि हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, हे पण सर्वांनी प्रिंट काढून अर्जासोबत जोडून द्यायचं. इथं तुमचं नाव मेन्शन करायचं ठीक आहे, तुम्ही कोणाचे तुमच्या वडिलाचं नाव किंवा मिस्टरांचं नाव, यांचा मुलगा मुलगी पती पत्नी जे असेल ते. त्याच्यानंतर वय, राहणार कुठले ते, मी कोणत्या पदासाठी स्टाफ नर्ससाठी अर्ज करत असाल इथे स्टाफ नर्स ठीक आहे. आज रोजी तुम्हाला किती मुलं आहेत 0 1 2 जे काय असेल ते आहेत मुलांची संख्या ठीक आहे. जर असतील मुलं तर त्यांची इथं डेट ऑफ बर्थ लिहायची ठीक आहे. तर पुणे ऑलरेडी लिहिलेलं आहे इथं, इथं फक्त डेट टाकायची आणि अर्जदाराची स्वाक्षरी सही आणि तुमचं नाव. तर हे स्मॉल फॅमिलीचं पण भरून या ॲप्लिकेशनसोबत जोडून द्यायचं. तुम्हाला हे PDF व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तर ग्रुप जॉईन केलं तर ते तुम्हाला हे PDF मिळेल. याच्यामध्ये ह्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची, त्याच्यासोबत मी आता जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते जोडून DD काढून, तर तुम्हाला हे एवढे डॉक्युमेंट म्हणजे हा फॉर्म, त्याच्यानंतर DD, त्याच्यासोबत तुमचे डॉक्युमेंट्स एवढे जोडून आणि स्मॉल फॅमिली ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट्स हे सोडून आपलं जोडून तुम्हाला जे आता मी जो ॲड्रेस सांगितला होता तुम्हाला त्या ॲड्रेसवर तुम्हाला 23 तारखेच्या आधी बघा, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला 23 तारखेच्या आधी तिथं जमा करायचे आहेत नेऊन ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर ग्रुपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जॉईन करून तिथं विचारू शकता.